नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनचा मी रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. ठाणे तांदूळ घोटाळ्यात संलिप्त एनसीपी आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा मृत्यू. मुंबई जे रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं प्राण गमावलं. बदलापूरमध्ये प्रायव्हेट स्कूल व्हॅन चालकानं 4 वर्षाच्या मुलीची छेडछाड केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून कोर्टात हजर केलं. 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना बीएमसी मध्ये समर्थनासाठी एकनाथ शिंदेकडे भावनिक अपील केलं. शिंदेनी मात्र हा प्रस्ताव ठामपणे नाकारलाय. मुंबईतील खराब हवेच्या गुणवत्तेबाबत मुंबई हायकोर्टानं कठोर भूमिका घेतली आहे. एनएमएमसी आणि बीएमसी आयुक्तांना इशारा दिलाय. उपाय न केल्यास वेतन रोखण्याचा इशारा. हिंगोली जिल्ह्यातील 15 वर्षीय विद्यार्थिनीनं लग्न टाळण्यासाठी प्राचार्यांना पत्र लिहिलं. महिला आणि बाल कल्याण विभागाच्या हस्तक्षेपामुळे लग्न थांबवण्यात आलं. विद्यार्थिनी आता शाळेत जाते. मुंबई वडाळा येथे मसाज थेरपिस्टवर बुकिंग रद्द केल्यानं महिलेनं मारहाण केल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला असून व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई विशेष न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ, समीर आणि पंकज भुजबळ आणि इतर 25 आरोपींना दोषमुक्त केलंय. महाड नगर परिषद निवडणूक हिंसाचार प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या प्रकरणात मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं होतं. एल्गार परिषद प्रकरणात मुंबई हायकोर्टानं कलाकार सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना जामीन मंजूर केलाय. एका अन्य आरोपीला मात्र अजूनही तुरुंगात ठेवण्यात आलाय. पुण्यात लोणी काळभोर येथील जॉय बेस्ड हाऊसिंग सोसायटीमध्ये दुर्दैवी अपघात घडलाय. वेगवान कारच्या धडकेत 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून परिसरात शोक आणि आक्रोशाचं वातावरण आहे. तर आजच्या या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता सोबत राहा लोकवाहिनी मीडियावर. नमस्कार.